मित्रांनो, ही कर्जत येथील उल्हास नदीच्या काठावर असलेली भगवान श्री विठ्ठलाची भव्य मूर्ती आहे। यालाच कर्जतची पंढरी असेही म्हटले जाते। तर चला या विठ्ठलाच्या भव्य मूर्तीची आणि तेथील परिसराची आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती जाणून घेऊया। चौक फाट्यावरून कर्जत शहराकडे जाताना दहिवली येथे रस्त्याच्या डाव्या बाजूलाच आपल्याला प्रति पंढरपूर आळंदी नावाचा बोर्ड बघायला मिळतो। या बोर्डच्या उजव्या बाजूलाच आपल्याला प्रवेशद्वार लागते। प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला बाकडे बघायला मिळतात। तसेच त्याच्याच बाजूला आपल्याला भजनभूषण कै गजानन बुवा पाटील सभागृह बघायला मिळते। त्याच्याच बाजूला उल्हास नदी वाहत असून नदीजवळ उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत। या विठ्ठल मूर्तीच्या समोरच आपल्याला एक दीपस्तंभ बघायला मिळतो। या दीपस्तंभावर सुंदर नक्षीकाम देखील केलेले बघायला मिळते। दीपस्तंभाच्या समोरच आपल्याला साधारण 50 ते 52 फूट उंच असलेली भगवान विठ्ठलाची मूर्ती बघायला मिळते। या मूर्तीची निर्मिती स्थानिक आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून करण्यात आली आहे। ही मूर्ती अतिशय सुंदर आणि रेखीव असून तिचे स्वरूप हुबेहूब पंढरपुराच्या विठ्ठलासारखे साकारण्यात आले आहे। या विठ्ठल मूर्तीचे अनावरण 7 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले। स्थानिक लोकांसाठी आणि मुंबई पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक महत्त्वाचे सेल्फी पॉइंट आणि श्रद्धास्थान बनले आहे। या मूर्तीवर अतिशय सुबक नक्षीकाम केलेले असून गळ्यात कौस्तुभमणी, तुळशीहार आणि इतर दागिने कोरलेले दिसतात। ही मूर्ती पाहताना भक्ती आणि कलेचा एक सुंदर संगम पाहायला मिळतो। या मूर्तीच्या सभोवताली सुंदर बाग, बसण्यासाठी बाकडी आणि रात्रीच्या वेळी अतिशय मोहक आणि विद्युत रोषणाई केली जाते। मूर्तीच्या समोरच आपल्याला सुंदर रंगीबेरंगी फुलांची झाडे बघायला मिळतात। या मूर्तीचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवला जातो। या मूर्तीच्या सभोवताली बसण्यासाठी बाकडी असून या परिसरातील बागेचे सौंदर्य वाढवण्यासाठी दिवे लावण्यात आलेले आहेत। रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमुळे ही मूर्ती अधिकच विलोभनीय दिसते।